मंडळी, तुम्ही एखाद्या पिक्चरमध्ये छळछावणी पाहिलीच असेल किंवा मग एखाद्या पुस्तकात छळछावणीबद्दल वाचलं तरी असेलच. छळछावणीमधलं आयुष्य जगण्यापेक्षा मृत्यू परवडला असंच म्हणावं लागेल. झोपडीत राहणं, उपासमार, आजारी पडला तर दवाखान्यात जाण्याची सोय नाही, शिक्षणाचा तर विषयही काढायचा नाही, रोजगाराच्या संधी नाही आणि त्यामुळे भविष्याची कोणती हमी नाही. झोपडपट्टीच्या बाहेर पडायचीही परवानगी नाही आणि तसा प्रयत्न केला तर कुठून बंदुकीची गोळी येईल आणि तुमचा जीव जाईल काही सांगता येत नाही. खायला मिळालं तर खायचं, नाही तर गप झोपायचं. दिवसातून 2 वेळचं जेवण सुद्धा मिळणं कठीण, म्हणजे जीवनपणीच नरक बघितल्यासारखा. अशा परिस्थितीत जगत असताना समजा एखाद्याला एक चान्स भेटला तिथून बाहेर पडण्याचा, तर तो मागचा पुढचा काहीच विचार न करता एका पायावर तयार होईल. कुणालाही वाटेलच ना की इथं हळूहळू मरत बसण्यापेक्षा एकदा जीवाची रिस्क घेऊन नशीब आजमावलेलं बरं. आता तुम्ही म्हणाल, हा एखाद्या पिक्चरचा सीन असेल, असं आत्ताच्या काळात कुठे घडतं तरी का? तर उत्तर आहे हो. म्हणजे आता गेल्या आठवड्यातली गोष्ट आहे. बंगालच्या उपसागरात अशाच निर्वासितांना घेऊन 2 बोटी समुद्राच्या दिशेनं निघालेल्या होत्या. त्या बोटींमध्ये लहान मुलं, महिला, वृद्ध आणि तरुण बसलेले होते. प्रत्येकाच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं. कसं का होईना कुठंतरी सुरक्षित ठिकाणी पोहोचायचं. समोर मृत्यू असला तरी चालेल, पण पुन्हा मागे जायचं नाही, अशी त्यांची मानसिकता होती. पण समुद्राला त्यांची स्वप्न मान्य नव्हती आणि शेवटी व्हायचं ते झालंच. काही दिवसांनी त्यांची थेट बातमीच समोर आली, जिने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं. मंडळी, तब्बल 530 लोक समुद्रात बेपत्ता झाले होते आणि त्यापैकी 500हून अधिक जणांचा मृत्यू झाला. पण हा फक्त एक अपघात नाही, तर ही त्या लोकांची गोष्ट आहे ज्यांच्याकडे स्वतःचा देश नाही, नागरिकत्व नाही आणि जगण्यासाठी समुद्रात उडी मारण्याशिवाय दुसरा पर्यायही नाही. तर मंडळी, ही लोक कोण आहेत? त्यांना एवढा जीवघेणा प्रवास का करावा लागतो? आणि पुन्हा पुन्हा बंगालचा उपसागरच त्यांच्या आयुष्यात मृत्यूचा सापळा का ठरतो? सगळे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, म्यानमारच्या किनाऱ्यापासून अवघ्या काही अंतरावर बंगालच्या उपसागरात 2 बोटी बेपत्ता असल्याची बातमी आली आणि अधिक चौकशी केली असता समोर आलं की त्या दोन्ही बोटींमध्ये जवळपास 530 लोक लपून छपून प्रवास करत होते आणि त्यातले फक्त 30च जण मदत मिळेपर्यंत जिवंत राहू शकले होते. बाकी सगळे समुद्रात बुडून मरण पावले होते. ही घटना समजून घ्यायची असेल तर आपल्याला आधी रोहिंग्या कोण आहेत हे समजून घ्यावं लागेल. मंडळी, रोहिंग्या हा म्यानमारमधील राखाईन राज्यात राहणारा मुस्लिम अल्पसंख्याक समुदाय आहे. शतकानुशतक या भागात राहत असूनही म्यानमार सरकार त्यांना स्वतःचं नागरिक मानत नाही. 1982 मध्ये लागू झालेल्या नागरिकत्व कायद्यामुळे लाखो रोहिंग्या प्रत्यक्षात राज्यविहीन झाले. त्यांच्याकडे धड नागरिकत्व नाही, मतदानाचा अधिकार नाही, सरकारची नोकरीची संधी नाही की मुक्तपणे प्रवास करण्याचा अधिकार नाही. म्हणजेच त्यांच्या ज्या देशात जन्म झाला, वाढले, त्याच देशानं त्यांना परक मांडलं. 2017 पासून आजपर्यंत त्यांच्यावर भयंकर अत्याचार सुरू आहेत. म्यानमारचं लष्कर या रोहिंग्यांवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार करत आलंय. त्यांनी यांची अनेक गावं जाळली आहेत, हजारो लोक मारले गेलेत आणि लाखो लोकांना आपलं घरदार सोडून पळावं लागलंय. अनेकांना जंगलातून पायी प्रवास करताना मारलं, काही मोठमोठ्या नद्या ओलांडताना वाहून गेले. त्यानंतर हजारो कुटुंबांनी जीव मुठीत धरून बांगलादेशची सीमा गाठली. आज घडीला जवळपास 12 लाख रोहिंग्या निर्वासित बांगलादेशातील कॉक्स बाजार परिसरातील छावण्यांमध्ये राहतात. ही जगातील सर्वात मोठ्या निर्वासित छावण्यांपैकी एक मानली जाते. नावाला छावणी असली तरी प्रत्यक्षात तिथलं आयुष्य अत्यंत कठीण आहे. अशा परिस्थितीत अनेकांना वाटतं की इथं हळूहळू मरत बसण्यापेक्षा एकदा समुद्रात नशीब आजमावलेलं बरं. आणि मग इथून सुरू होतो जगातील सगळ्यात धोकादायक प्रवास. या लोकांचं लक्ष असतं मलेशिया, इंडोनेशिया किंवा थायलंड, कारण या देशांमध्ये रोजगार मिळेल, सुरक्षित जीवन मिळेल आणि मुलांचं भविष्य बदलेल अशी त्यांची आशा असते. पण या आशेचाच फायदा घेतात मानवी तस्कर. ते मोठ्या रकमा घेऊन निर्वासितांना मोडकळीस आलेल्या लाकडी बोटींमध्ये बसवतात. ज्या बोटींमध्ये 100 लोक बसायला हवेत त्यात 250 ते 300 लोक कोंबले जातात. तिथं अन्न पाणी तर लांबच, लाईफ जॅकेट सारख्या मूलभूत सुरक्षेचाही अभाव असतो. तरीही लोक त्या बोटींमध्ये बसतात, कारण त्यांच्यासाठी हा प्रवास म्हणजे मृत्यूकडे जाणं नाही, तर जगण्याची शेवटची संधी असते. आता जून 2026च्या शेवटी अशाच 2 बोटी म्यानमारच्या राखाईन भागातून निघाल्या. पहिल्या बोटीत जवळपास 250 प्रवासी होते. काही काळानंतर त्या बोटीचा संपर्क तुटला. दुसऱ्या बोटीत जवळपास 280 प्रवासी होते. 8 जुलैच्या सुमारास म्यानमारच्या आयार यारवाडी किनाऱ्याजवळ समुद्रात प्रचंड लाटा उसळल्या आणि ही बोट उलटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
दोन्ही बोटींमधील मिळून 530 लोक बेपत्ता झाले. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित उच्चायुक्तालयाने आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेने 500हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली आहे. अनेकांचे मृतदेहही सापडले नाहीत. समुद्रानं त्यांना कायमचं आपल्या पोटात सामावून घेतलं. या दुर्घटनेला खराब हवामान कारणीभूत होतं. जून जुलै हा मान्सूनचा काळ असतो. बंगालच्या उपसागरात या काळात प्रचंड वादळं, मुसळधार पाऊस आणि उंचच्या उंच लाटा उसळतात. अशा परिस्थितीत मोठी मालवाहू जहाजं सुद्धा प्रवास टाळतात. पण रोहिंग्या निर्वासितांकडे पर्याय नसतो, कारण ते ज्या छावण्यांमध्ये राहतात तिथे त्यांचं आयुष्य असं पण अंधारातच आहे. म्हणून ते असा जीव धोक्यात घालून समुद्रात उतरण्याचा निर्णय घेतात. आता दुर्घटनेनंतर अनेक मानवाधिकार संघटनांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केलाय. या दोन्ही बोटीवरून संकटात असल्याचा संदेश मिळूनही बचाव मोहीम वेळेत राबवली गेली नाही, असा आरोप आता करण्यात आलाय. खराब हवामानामुळे शोध मोहीमही अत्यंत कठीण झाली. परिणामी शेकडो लोकांचं नेमकं काय झालं हे आजही स्पष्ट झालेलं नाही. अनेक कुटुंब अजूनही आपल्या नातेवाईकांची वाट पाहत आहेत. अजून धक्कादायक गोष्ट म्हणजे अशा प्रकारची ही काही पहिलीच घटना नाही आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार 2025 या एका वर्षातच 6500हून अधिक रोहिंग्यांनी समुद्रमार्गे पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी जवळपास 900 लोकांचा मृत्यू झाला किंवा ते बेपत्ता झाले. म्हणजे जवळपास प्रत्येक 7-8 जणांमागे एक जण या प्रवासात जीव गमावतो. त्यामुळे बंगालचा उपसागर हा आज या निर्वासितांकडे जगातील सर्वात जीवघेणा सागरी मार्ग मानला जातो. आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हे थांबणार कधी? जोपर्यंत म्यानमारमध्ये रोहिंग्यांना समान नागरिक म्हणून स्वीकारलं जात नाही, तोपर्यंत त्यांना सुरक्षितपणे आपल्या घरी परतण्याची संधी मिळत नाही आणि जोपर्यंत निर्वासित छावण्यांमधील परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत हा मृत्यूचा खेळ असाच सुरू राहणार आहे. आज या 2 बोटी बुडाल्या, उद्या कदाचित आणखी एखादी बोट तिथून निघेल. कारण जेव्हा माणसाला एखाद्या मुक्या जनावरासारखी वागणूक दिली जाते, त्याच्याकडून त्याचा देश, त्याची ओळख आणि त्याचं भविष्य हिरावून घेतलं जातं, तेव्हा समुद्र सुद्धा त्याला कमी भयानक वाटू लागतो. म्हणून ही घटना केवळ एका बोटीची दुर्घटना नाही आहे, ही त्या सर्व लोकांची शोकांतिका आहे ज्यांच्याकडे देश नाही, ओळख नाही आणि सुरक्षित भविष्याची कोणतीही हमी नाही. समुद्रात बुडालेल्या त्या शेकडो लोकांसोबत फक्त जीव गेले नाहीत, तर त्यांच्या आयुष्याची शेवटची आशाही त्या लाटांमध्ये कायमची बुडून गेली. आणि म्हणूनच हा प्रश्न केवळ म्यानमारचा किंवा बांगलादेशचा नाही मंडळी, तर हा प्रश्न संपूर्ण जगाच्या मानवतेसमोर उभा असलेला मोठा प्रश्न आहे. आजही या पृथ्वीवर असे लाखो लोक आहेत ज्यांच्यासाठी जिवंत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अशा प्रकारचे जीवघेणे प्रवास करून चांगल्या आयुष्यासाठी प्रयत्न करणं. मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल आणि एकूणच या परिस्थितीबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेषभरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.